तर या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणासंदर्भात आणखी काय काय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे। भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे। संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना माहिती। बीड प्रकरणात मकोका लावलेली साधी पोरं मुख्य आरोपी निर्धास्त बाहेर फिरतायत, संजय राऊतांचा आरोप। आरोपींवर कडक कारवाई करणार अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका। धनंजय देशमुखांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे हे स्पष्ट, अंबादास दानवेंचं वक्तव्य। सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत नसल्यानं देशमुख कुटुंबाचा बांध सुटला असावा अशी ही प्रतिक्रिया। फडणवीस कोणताही विषय निष्कर्षापर्यंत आल्याशिवाय सोडत नाही, धनंजय मुंडेंसंदर्भातील प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर, जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी, हाकेंचा आरोप। वाल्मिक कराड CID सोबत सेटलमेंट करून आरोपी शरण झाला का, मला तपास यंत्रणेवर संशय, धनंजय देशमुखांची समजूत काढणार, बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे केज न्यायालयाचे आदेश, तर लातूरच्या कारागृहात ठेवण्याची आरोपीची विनंती केज कोर्टाकडून अमान्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी वारंवार सांगितलंय तशी कारवाई ही सुरू आहे, प्रवीण दरेकर यांचा दावा। तर आपल्या राजकारणासाठी आणि बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी कोणी राजकारण करू नये, दरेकरांचा जरांगेंना टोला।